आपण कालपासून दासबोध चिंतन अभ्यास करतो या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि आज सुद्धा 3 प्रवचनं केलेली आहे. श्रीमद ग्रंथराज दासबोध खरं पाहत असता याचा अभ्यास सुरू केल्यानंतर आमचं जीवन प्रकाशित व्हायला लागतं. म्हणजे काय, आमच्या अंतःकरणामध्ये कुठे कुठे करंट लक्षणं आहेत, कुठे अविद्या लक्षणं आहेत, कुठे विद्या लक्षणं आहेत, कुठे त्या ठिकाणी तमोगुण रजोगुण गरजेचं आहे, किती प्रमाणात ऑक्सिजनवर संकोचन आहे, त्या हळूहळू आम्हाला कळायला लागतं. काही काही म्हणजे दासबोधामध्ये समाज जेव्हा आपण अभ्यास करतो, वाचन करतो, सातत्याने त्याच्यावर चिंतन करतो, त्यावेळेस आमच्या अंतःकरणामध्ये नेमकं काय काय दडलेलं आहे हे आम्हाला हळूहळू करायला लागतं. आणि ते हेही कळतं की आमच्या अंतःकरणामध्ये सद्विद्या किती आहे, उत्तम पुरुष लक्षणं किती आहेत, महत्व लक्षणं काही आहेत का, चातुर्य लक्षणं आमच्या अंगी आम्ही बांधतो आहेत का, हेही आपल्याला कळायला लागतं. आणि त्यामुळे दोन्ही पद्धतीने मग काय टाकायचं आहे आणि काय स्वीकारायचं आहे ते हळूहळू ग्रंथाच्या अभ्यासाने तुम्हा आम्हाला कळायला लागतं. आणि म्हणजेच आमचं अंतःकरण ग्रंथाचे दासबोध किंवा आध्यात्मिक कोणताही ग्रंथ काय करतो तर प्रकाशित करतो, अंतःकरण प्रकाशित करतो. प्रकाशित केल्यानंतर मग हळूहळू जर प्रामाणिकपणे मी ही करंट लक्षणं, विद्या लक्षणं, अविद्या लक्षणं वगैरे जी काही आहेत तमोगुण रजोगुण, तर ही मी हळूहळू टाकण्याचा प्रयत्न करायला लागते. आणि मग जे काही उत्तम लक्षणं आहेत किंवा सुविद्या लक्षणं आहेत, चातुर्य लक्षण आहे, ती हळूहळू मी स्वीकारण्याचा प्रयत्न करते. आणि मग असं केल्यावरती म्हणजे सुरुवातीला काय झालं तर अंतःकरण प्रकाशित झालं. प्रकाशित झाल्यानंतर मग ते हळूहळू विकसित व्हायला लागतं. जसं जसं मी जे जे काही मूर्ख लक्षणं, अवघड मूर्ख लक्षणं, त्यागार्थ बोललेले वगैरे समर्थांनी आम्हाला सांगितलेलं आहे, ते हळूहळू जेव्हा मी टाकायला लागते आणि मग सगळी चांगली लक्षणं, सुखगुणांची लक्षणं मी हळूहळू स्वीकारण्याचा प्रयत्न जेव्हा करते तेव्हा माझं जीवन जे काही आहे ते विकसित व्हायला सुरुवात होते. आणि मग विकसित झाल्यानंतर जेवढ्या जास्त प्रमाणात ते विकसित होईल तेवढ्या प्रमाणात मग ते प्रफुल्लित व्हायला लागतं. म्हणजे ग्रंथ नेमकं काय करतात तर जीवन प्रकाशित करतात, अंतःकरण प्रकाशित करतात, विकसित करतात आणि प्रफुल्लित करतात. आम्ही दासबोधाचे अभ्यासक आहोत हे आम्हाला सांगण्याची आवश्यकता पडताच उपयोगाची नाही. आमच्या चेहऱ्यावरती तो झळकला पाहिजे. हे नक्कीच जसं आपण पाहतो गोंदवलेकर महाराजांचे लोक जे असतात सतत त्यांचं ओठ हलत असतात आणि आपल्या लक्षात येतं की हा नक्की गोंदवलेकर महाराजांचा अंगुलीत असला पाहिजे. अशा पद्धतीने ग्रंथ जो काही आहे तो आमचं जीवनाला त्या ठिकाणी हळूहळू प्रकाशित करणं, विकसित करणं आणि प्रफुल्लित करण्याचं काम जे काही आहे ते करत असतात. आणि म्हणून ग्रंथ हा पहिला गुरु असतो आपला. आणि मग ग्रंथ वाचता वाचताच सद्गुरू आमच्या आयुष्यामध्ये येतात. अशा आनंदयोगी परंतुचे डॉक्टर बाबांना मी इथूनच मनपूर्वक साष्टांग नमस्कार करते. श्रोत्रिय मंडळींना पण नमस्कार करते. आणि श्रोते आपण जगदीश बोलतो, आपण माझं प्रेरणास्थान आहात, आपल्याकडून मला प्रेरणा मिळणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला देखील सादर नमस्कार करून चिंतनाला प्रारंभ करते. मला आदरणीय सुनील दादा चिंचवडकर यांनी सांगितलेला एक प्रसंग आठवतो. सुनील दादा एकदा बोलता बोलता बुलढाण्याला आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की एकदा म्हणे परदेशामध्ये एक काय चर्चासत्र आयोजित केलं होतं आणि त्या चर्चासत्रामध्ये आजच्या काळात सगळ्यात जास्त उपयुक्त असणारा ग्रंथ कोणता या संदर्भामध्ये ती चर्चा होती. आणि त्या चर्चेला आपल्या भारतातून गोविंदगिरी महाराज गेलेले होते. आणि ते गोविंदगिरी महाराज तिथे गेलेले असताना सगळं चर्चासत्र सुरू असताना त्यांनी ठामपणे त्या ठिकाणी आपलं चर्चासत्रातलं मत जे काही आहे ते त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं आजच्या काळामध्ये सगळ्यात उपयुक्त असणारा बालांपासून तर वृद्धांपर्यंत व्यक्तिगत जीवन प्रगतिशील
प्रगतिशील करणारा, उन्नत करणारा, कौटुंबिक जीवन उन्नत करणारा, त्याचबरोबर धार्मिक जीवन उन्नत करणारा, राष्ट्रीय जीवन उन्नत करणारा आणि अध्यात्म जीवन उन्नत करणारा, सगळ्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर आज दासबोधासारखा ग्रंथ जो काही आहे तो सगळ्यात जास्त उपयुक्त आहे. कारण सगळ्या प्रकारची जीवन जी काही तुम्ही आम्ही जगतो ती तुम्ही आम्ही जगत असणारी, कारण आम्हाला समाजात राहायला लागतं म्हणून सामाजिक जीवन सुद्धा त्या ठिकाणी काय तर आम्ही जगत असतो, धार्मिक जीवन जगत असतो, आध्यात्मिक जीवन सुद्धा हळूहळू आमचं प्रकार काय होत राहतं तर उन्नत होतं किंवा प्रगतिशील होतं. आणि म्हणून त्यावेळेस त्यांनी ठामपणे त्या ठिकाणी सांगितलं होतं की अशा पद्धतीने ग्रंथराज, आणि म्हणूनच त्याला ग्रंथराज असं म्हणतात. सगळ्या ग्रंथांचा राजा म्हणण्याचं कारण एकच आहे की अशा पद्धतीने त्याला काय म्हटलं जातं तर ग्रंथराज म्हटलं जातं. हा सगळ्यात उपयुक्त असणारा आणि सगळ्यांना समजणारा, आचरणात आणता येण्यासारखा असा हा ग्रंथ आहे. अशा पद्धतीने चर्चासत्रामध्ये गोविंदगिरी महाराजांनी आपलं स्वतःचं श्रीमद दासबोधाबद्दलचं मत प्रकट केलेलं होतं आणि त्यावेळेस सगळ्यांनी त्याचा काय केला तर पुरस्कार त्या ठिकाणी केला. टाळ्याला एवढा ज्या ग्रंथाचा आम्ही अभ्यास करतोय तो ग्रंथ आमचं सगळ्या प्रकारचं जीवन जे काही आहे ते सगळ्या प्रकारचं जीवन प्रगतीपथावर नेण्याला कारणीभूत ठरतो. आणि म्हणून त्या अर्थाने दासबोधांचा जेवढा अभ्यास करून विवर्ता विशेष कळवू लागेल हे जे काही आहे ते विवर्ता विशेष तेव्हा हळूहळू मला एकाच ओळीचा अर्थ ती ओळी आमच्याशी बोलायला लागते, समर्थ आमच्याशी बोलायला लागतात आणि समर्थ बोलायला लागताच आम्हाला त्याचे बारकावे जे काही आहे जेवढं आम्ही विवरण करू, जेवढं त्याचा अभ्यास करू, चिंतन करू, मनन करू, तेवढं त्याचे बारकावे किंवा त्यातले आणखी वेगवेगळे अर्थ जे काही आहेत म्हणजे प्रापंचिकदृष्ट्या सुद्धा त्याचा अर्थ वेगळा असतो आणि आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा समर्थांना आम्हाला काही अर्थ त्यातला सांगायचा असतो. या दृष्टिकोनातून जर का आपण त्या ग्रंथाकडे बघितलं, त्याचा अभ्यास केला आणि सातत्याने चिंतन करत गेलो तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमचं जीवन प्रकाशित व्हायला किंवा आमचं जीवन उन्नत व्हायला, प्रगतिशील व्हायला, आध्यात्मिक जीवन सुद्धा कुठपर्यंत मिळून सोडतो. आपण कालच वाचलं की नगरपालिकेची शाळा जरी असली, सगळ्यांना प्रवेश जरी असला तरी सुद्धा मेरिटमध्ये येण्याचं काम जे काही आहे तर ते होऊ शकतं त्या ग्रंथामुळे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण या ग्रंथाचा अभ्यास करतो आहोत आणि पुढेही आपण काय करणारच आहोत. त्या दृष्टीने आज माझ्या वाट्याला आलेलं जे काही समास आहे तो म्हणजे वैराग्य निरूपण हा समास आहे. आता हा वैराग्य निरूपण समास 3-10 म्हणजे 3रा दशक आणि 10वा समास. मग या 10व्या समासापर्यंत येईपर्यंत समर्थांनी याच दशकामध्ये जे काही आणखी सांगितलेलं आहे, कारण सत्वगुण नावाचा समास झाला 2-7 बरोबर आहे, त्याचा क्रमांक तो समास झाला आणि एकदम 3ऱ्या दशकातला 10वा समास आपण पाहतो. पण मग 3ऱ्या दशकामध्ये नेमकं काय होऊन गेलेलं आहे तो सुरुवातीला 3-4 समास जे काही आलेले आहेत ते सगुण परीक्षेचे आहेत आणि त्या सगुण परीक्षेमध्ये जणू काही समर्थांनी अतिशय सुंदर पद्धतीने एक कादंबरी, एखाद्या करंट्याची कादंबरी काय आमच्या समोर ठेवलेली आहे की ते करंट जीवन त्याचं काम होत जातं, का म्हणून तो प्रयत्नशील राहत नाही, कशा पद्धतीने तो जीवन जगतो आणि त्यामुळे त्याला सातत्याने अपयश येतं, दुःखी, कष्टी, अत्यंत अशांत, असमाधानी अशा प्रकारचं जीवन त्याच्या वाट्याला येत आहे. तो करंट आहे, त्याचं जे चरित्र त्या ठिकाणी पूर्णपणे समर्थांनी जे काही रेखाटलेलं आहे ते जवळजवळ 3-4 समासामध्ये त्यात आलेलं आहे. आणि ते आल्यानंतर मग काय आलंय आणखी त्रिविध ताप सुद्धा त्याच्यामध्ये आलेले आहे आणि त्रिविध तापानंतर पुन्हा काय आलं आणखी तर मृत्यू निरूपण आलेलं आहे. म्हणजे सातत्याने या दशकामध्ये काय दिसतंय आपल्याला आलेलं. आणि मग हे सगळं जेव्हा आपण पाहतो म्हणजेच काय, जेव्हा आपल्या जीवनामध्ये विकारांचा धुमाकूळ चाललेला असतो, सातत्याने काम करून लोभ मोह मद
मत्सर हे सगळे विकार जे काही आहेत यांचा जेव्हा अंतःकरणामध्ये धुमाकूळ चाललेला असतो, जीवनात धुमाकूळ चाललेला असतो, वासनांचा विलास वाढत चाललेला असतो, हे हवं ते हवं ते हवं ते हवं, कितीही अग्नीमध्ये तेल टाकलं तरी सुद्धा तो काय शांत होत नाही. तसं सातत्याने कितीही काहीही मिळवलं तरी सुद्धा तो विलास जो काही आहे वासनांचा, त्या वासना संपत नाही. त्याचबरोबर अहंकाराचा बळेजाव आपल्याला पाहायला मिळतो. थोडंसं काहीतरी केलं की लगेच आमचा अहंकार वर येतो आणि लगेच आम्ही काय सांगायला लागतो, मी केलंय. कोणी केलंय? मी केलंय. साधी भाजी जरी केली तरी सुद्धा छान झाली म्हटलं बरोबर मी केली आहे. सातत्याने अहंकाराचा बळेजाव जो आहे तो आपण जोपासत असतो आणि अशा ममताची कैद आम्हाला बंदिस्त करून असते. सातत्याने आशा आणि ममता अपेक्षा या सगळ्या ज्या काही आहेत त्या आम्हाला काय करतात तर बंदिस्त करून टाकतात, कैदेमध्ये बांधून ठेवतात आणि कैदेतून सुटता येत नाही. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मग हा पुढचा समाज जो काही समर्थ आपल्याला सांगतायत तो वैराग्य की इतकं सगळं ऐकलं बापरे, त्या त्रिविध तापांची जी काही भली मोठी यादी ऐकली आपण, ती त्रिविध तापांची यादी ऐकल्यावरती अंगावर शहार आली आणि असं वाटतं की बापरे एवढे विभोग आपण काय सातत्याने एवढ्या बारकाईने निरीक्षण समर्थांनी केलेलं आहे. अधिभौतिकता, आध्यात्मिकता, अधिदैविकता आणि त्या अधिदैविक तापामध्ये त्यांनी सांगितलं की असंच जीवन जर का जगायला लागलो तर शेवटी यमयातना कशा पद्धतीने होतात वगैरे तो सगळा भाग जो काही येतो या याच्यामध्ये येऊन गेलेला आहे. आणि असे जेव्हा त्रिविध ताप ते सगळे ऐकले, त्याचबरोबर मृत्यूनिरोपण ऐकलं, कारण आधीचा समासच आहे तो कशाचा आहे तर मृत्यूनिरोपणाचा तो समास आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी मृत्यू कसा कोणाला सुद्धा चुकत नाही आणि मग तो चुकत नसल्यामुळे आता एवढं सगळं वाचल्यानंतर ऐकल्यानंतर समर्थांनी पुन्हा मला समजावून सांगितल्यानंतर थोडं तरी अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण झालं पाहिजे. थोडक्यात काय, संसाराचं सगळं स्वरूप कशा पद्धतीचं आहे, किती दुःखमय ते आहे. आणि म्हणूनच समर्थांनी या वैराग्य निरूपणामध्ये त्या ठिकाणी आता सांगायला सुरुवात केली आहे. आणि ती सांगायला सुरुवात करताना समर्थ म्हणतात, संसार म्हणजे महापूर, माझी जळजळे अपार, धावती विखार काळ सर्व. सातत्याने हा संसार म्हणजे काय आहे तर एक महापूर आहे. आणि महापुरामध्ये तुम्ही आम्ही पाहतो काय होतं, अत्यंत नुकसान होतं महापुराला. आजूबाजूच्या सगळी गावोच्या गावं कदाचित एखाद्या वेळेस त्या महापुरामध्ये काय होतात तर उद्ध्वस्त होऊन जातात, घरच्या घर उद्ध्वस्त होऊन जातात. मध्यंतरी आला होता कोकणाच्या भागामध्येच तो महापूर आला होता आणि कितीतरी घरांचं कपडे लत्ते काय, कपाट काय, गाद्या बिल्द्या काय, जे जे काही घरातलं सामान होतं ते सगळंच्या सगळं धनधान्य सगळं काय झालं, धान्य सुद्धा उलटून बसलं. विचारानं खाण्याची सुद्धा काय राहिली नाही. तर त्या ठिकाणी अत्यंत आबाळची त्याची झाली. आणि म्हणून समर्थ वर्णन करतात की असा जो काही महापूर वाट्याला आल्यानंतर जे काही चित्रण आपल्याला दिसतं हा संसार म्हणजेच एक काय आहे महापूर आहे. आणि या महापुरामध्ये अनेक जलचर आहेत, अनेक त्या ठिकाणी मगरी आहेत, सुसरी आहेत, काय आणखी घोरे आहेत, काय आहे. आणि ते सगळे आम्हाला काय करतात तर टंक करून पाहतात, ते आम्हाला त्रास देतात. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून समर्थांनी या की हे संसाराचं खरं स्वरूप काय आहे हे एकदा समजावून घ्या. आणि एकदा का हे संसाराचं स्वरूप अत्यंत दुःखमय आहे आणि त्या ठिकाणी त्यात कितीही धडपड केली सुख काय सुखी होण्याची तरी सुद्धा धड पडेपर्यंत माणूस सुखी होऊ शकत नाही. सातत्याने कितीही धडपड केली या संसार त्याचं स्वरूपच कुणी काय आहे दुःखरूप आहे. आणि दुःखरूप असल्याचा परिणाम म्हणून त्यातनं आम्हाला सुख मिळेल ही जी काही आमचा भ्रम आहे तो भ्रम आमचा ते काय करतात तर दूर करतात. अरे हा संसार
एखाद्या 70-75 माणसाला वयाच्या माणसाला विचारलं, काय हो तुमचं संसाराबद्दलचं मत काय आहे, तुम्हाला काय वाटतं? अगदी काही ग्रंथांचा अभ्यास त्यांनी केलेला नसू देत, पण तरीही सुद्धा तो वृद्ध व्यक्ती काय सांगताय, या संसारात काही पडलं नाही, असं त्याचं काय येतं, उत्तर येतं. अर्थातच या संसारातून आम्हाला सुख मिळेल असं आमचा जो काही भ्रम आहे, तो भ्रम त्या ठिकाणी तो सुखाचा केवळ आभास आहे. आणि सुखाचा आभास असल्यामुळे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सुखरूपता, अखंड आनंदाची निर्मिती, अखंड निर्विषय आनंद, शांती आम्हाला कधीही सुद्धा प्राप्त होऊ शकत नाही. कितीही संसार केला, कितीही उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न केला, याचा अर्थ असा मुळीच नाही की तो उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करू नये. उत्कृष्ट करण्याचा जरूर प्रयत्न करावा, प्रामाणिकपणे करण्याचा जरूर प्रयत्न करावा, पण संसाराचं स्वरूप कसं आहे हे मात्र आतमध्ये पक्क असावं की अरे हा काय आहे, हा नाशवान आहे, हा त्या ठिकाणी सुख दुःख मिश्रित असल्यासारखा असा हा संसार आहे, बरोबर आहे. आणि त्यामुळे या संसारातून मला कधीही सुद्धा खऱ्या अर्थाने शाश्वत अशा प्रकारचं सुख मिळू शकत नाही. माझा असा भ्रम होता काय की जो श्रीमंत माणूस आहे ना, तो नक्की सुखी असला पाहिजे, कारण सगळ्या प्रकारची रेलचेल त्याच्याकडे असते. नोकर चाकर असतात, गाडी बंगला असतो, कुठे काही कशाला कमी नाही. आणि त्यामुळे त्या ठिकाणी तो नक्कीच सुखी असला पाहिजे. मी अशा श्रीमंत माणसाला जाऊन विचारलं, काय हो तुम्ही सुखी आहात का? तो म्हणाला, नाही हो मी काही सुखी नाही. मी म्हटलं का? तुमच्याजवळ तो भरपूर सगळ्या प्रकारची काय सुख साधनांची रेलचेल आहे, मग तुम्ही का सुखी नाही? तर त्या माणसाने मला उत्तर दिलं, नाही नाही, त्याचं कारण असं आहे की माझी तब्येत जी काही आहे ती तब्येत अनेक व्याधी मला झालेल्या आहेत आणि त्यामुळे मी सुखी नाही. मग माझा दुसरा असा समज झाला की ज्याच्याजवळ संपत्ती आहे, श्रीमंतही आहे आणि ज्याचं आरोग्य संपदा सुद्धा त्याची चांगली आहे, मग तो आता नक्कीच सुखी असला पाहिजे. म्हणून त्या दुसऱ्या माणसाला मी जाऊन विचारलं की काय हो तुमच्याजवळ हे दोन्ही आहे, आरोग्य संपदा पण आहे आणि काय तर श्रीमंती पण आहे, मग तुम्ही सुखी असलं पाहिजे. तो म्हणाला की नाही हो तरी सुद्धा मी सुखी नाही. मग का? तुमच्या दुःखाचं काय कारण आहे? त्यामुळे मला मूलबाळ नाही म्हणून मी दुःखी आहे. मग आता माझा असा समज झाला की जो श्रीमंतही आहे, ज्याचं आरोग्यही खूप चांगलं आहे आणि ज्याला मुलंबाळ सुद्धा आहेत, मग आता तो तर नक्कीच सुखी असला पाहिजे. आणि म्हणून त्या अशा तिसऱ्या माणसाला मी विचारलं की काय तुमच्याकडे सगळंच व्यवस्थित आहे, मग आता तुम्ही सुखी आहात का? त्यांनी मला उत्तर दिलं की नाही हो मी सुद्धा दुःखी आहे. म्हटलं का? तर म्हणे नाही, माझी मुलं माझ्या मनासारखं वागत नाही म्हणून मी दुःखी आहे. मग आता काय समज आपला होईल, आमच्या सगळ्यांचा समज काय होईल की आता ज्यांची मुलं सुद्धा खूप चांगली आहेत नव्हे तर सुना सुद्धा खूप छान आहेत, अगदी कशासारखं जपत आहेत, तर एखाद्या घोडाला जसं जपतो तसं आम्हाला जपताय, असं सगळं काही छान घरचं वातावरण आहे. आणि मग आता तो तर नक्कीच सुखी असला पाहिजे. या चारही गोष्टी त्याच्याजवळ आहेत आणि मग तो नक्कीच सुखी असला पाहिजे. तेव्हा अशा चौथ्या माणसाला मी जेव्हा जाऊन विचारलं काय म्हणजे चारीच्या चारी गोष्टी तुमच्याजवळ आहेत का, आता तर तुम्ही नक्कीच सुखी असला पाहिजे. त्यांनी मला उत्तर दिलं, अहो हे असं टिकून राहील की नाही याची काळजी मला लागून राहिलेली आहे. म्हणजे सातत्याने पुन्हा मला या संसार जो आहे तो मीठ खारटच आहे तर ते खारटच लागणार आहे, लिंबू आंबट आहे तर ते आंबटच आहे, त्याचा स्वभाव गुणधर्मच तो आहे, तर त्यामुळे ते काय तसंच लागणार आहे. किंवा आणखीन कुठलाही पदार्थ घ्या, चिंच घ्या, कारलं घ्या, मुळातच कसं आहे ते त्या ठिकाणी कडूच आहे, तर ते कडू अगदी त्याचप्रमाणे या संसाराचं स्वरूप दुःखरूप आहे. आणि म्हणून या संसारातून आम्हाला शाश्वत अशा प्रकारचं सुख कधीही सुद्धा मिळू शकणार नाही. आमचे लवकरात लवकर भ्रम जेव्हा अशा पद्धतीने निघून जातील तेव्हा खऱ्या अर्थाने
मग आमच्या अंतःकरणामध्ये जे आता प्रस्तावनेमध्ये सांगितलं की परमार्थ हस्तगत जर का व्हायचा असेल तर त्याच्यासाठी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या 3 गोष्टी ज्या आहेत, या 3 गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. की भक्तीही पाहिजे, त्या भक्तीच्या जोडीला ज्ञान सुद्धा पाहिजे आणि वैराग्य सुद्धा अंतःकरणात असलं पाहिजे. आणि तरच आम्हाला काय होईल, जसं आपल्याला किमान गरजा आहेत आपल्या जीवन जगण्यासाठी, अन्न, वस्त्र आणि निवारा, या 3 गोष्टी काय किमान गरजा आहेत. अगदी त्याचप्रमाणे परमार्थासाठी जर का किमान गरजा कोणत्या पाहिजे तर भक्तीही पाहिजे, ज्ञानही पाहिजे आणि त्याचबरोबर वैराग्य सुद्धा पाहिजे. आणि हे तिन्ही असेल तर एका वाचून एक जे काही आहे ते काय आहे, तर त्यामुळे ते पुरेसं नाही. आणि त्या दृष्टिकोनातून मग अशा पद्धतीने, कारण या संपूर्ण जन्मदुःखाचं भयावह वर्णन जे काही आहे ते समर्थांनी या 7-8 ओव्यांमध्ये पहिल्या केलेलं आहे. खूप मोठा समास आहे, 72 ओव्यांचा समास आहे, 72-75 ओव्यांचा. पण या 72-75 ओव्यांमध्ये 3 गट जर का आपण त्या ओव्यांचे पाडले तर आपल्याला पूर्ण समास वाचल्यानंतर असं लक्षात येतं की एक गट आहे तो गट म्हणजे त्या ठिकाणी संसाराचं स्वरूप सांगितलेलं आहे. मग आता संसाराचं स्वरूप सांगितल्यानंतर दुसरा गट जो काही आहे तो आपल्याला पाहायला मिळतो की मग आता या संसाराचं एकदा स्वरूप समजून घेतलं, वास्तविकता समजून घेतली त्याची, की मग माणूस काय होतो तर त्या ठिकाणी परमेश्वराच्या भक्तीच्या मार्गाला लागतो. आणि भक्तीच्या मार्गासाठी भाव अत्यंत आवश्यक असतो. म्हणून काही ओव्या समर्थांच्या या समासातल्या परमेश्वराबद्दल भाव कसा असावा त्या संदर्भातल्या काही ओव्या आपल्याला या समासामध्ये पुन्हा पाहायला मिळतात. आणि मग तिसरा जो काही गट आहे तर त्या तिसऱ्या गटामध्ये समर्थांनी अशा पद्धतीने हा 2 वैराग्य का आवश्यक आहे त्याविषयीचा खुलासा जो काही आहे तो खुलासा समर्थांनी आपल्याला दिलेला दिसतो. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने ही सगळं जे काही आहे तर त्या संदर्भामध्ये समर्थ आमच्याशी बोलतात आणि आम्हाला सांगतात की अरे बाबा हा अत्यंत महापूर असलेला याच्यामध्ये काय आहे तर अत्यंत काय सुसरी आणि मगरी कोणत्या, तर त्या मगरी ज्या काही आहेत त्या डंक करून पाहतात. अशा ममता नावाच्या मगरी किंवा सुसरी ज्या काही आहेत त्या आम्हाला काय करून टाकतात तर सातत्याने डंक करून पाहतात. आणि म्हणून या महापुराला ओलांडून जायचं असेल तर मायातीत असलेल्या परमात्म्याला शरण केलं पाहिजे, त्याशिवाय काय होणार नाही. त्याशिवाय त्या ठिकाणी आणि म्हणून 7व्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंतांनी काय सांगितलं तर अशा पद्धतीची ही ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा त्या महापुराचं वर्णन, जे माया नदीचं वर्णन ते माऊलीने सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून याच्यामध्ये अशा प्रकारच्या या विकारांच्या सातत्याने भोवरे जे आहेत ते आम्हाला अडकवून टाकतात. विकारांचे भोवरे जे आहेत ते आम्हाला कुठे अडकवून टाकतात तर गटांना खायला लावतात. पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या पुनर्विमरण हे जे काही आहे हे सातत्याने आमचं काय चाललेलं असतं. आणि म्हणून त्यातनं जर का वाचायचं असेल तर या महापुराला, संसाररूपी महापुराला वळवण्यात गेलं पाहिजे. आणि म्हणून म्हणत आहेत की त्यातल्या त्यात आणि अहंकार नावाचा तो हे जो काही आहे तो अहंकार रूप मगर नखर म्हणतात तिथे. नखर म्हणजे मगर, अहंकार रूपी मगर जी आहे ती आम्हाला जीवाला अविद्येच्या कशामध्ये गुंतवून टाकते तर तळापर्यंत नेते अविद्येच्या, आणि त्या अविद्येच्या तळापर्यंत ती नेऊन आम्हाला बुडवते. आणि मग तिथून माणसाची सुटका होऊ शकत नाही. काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागला तोटेना, मदर मत्सर ओपटेना भुली पडली. समर्थ सांगतात अशा पद्धतीने काम नावाची एक झालं की एक हवं, एक झालं की एक. काम म्हणजे त्या ठिकाणी हे 5 पंचविषयांचं काम तर आहेतच आहे, पण हे झाल्यावर ते हवं, ते झाल्यावर ते हवं. हे सातत्याने आम्हाला काय आज हे हवं आहे, उद्या ते हवं आहे, परवा ते हवं आहे. आज काय श्रीखंड खाल्लं आता उद्या काय आहे.
उद्या पुन्हा कोणीतरी काहीतरी देत आहे का? म्हणजे सातत्याने ह्या शब्दरूपी काम म्हणा, विषयरूपी पंचविषयरूपी काम म्हणा, किंवा संपत्ती, पैसा वगैरे हे जे काही 5 व्यतिरिक्त त्याच्या असलेले काम आहे, एक पंचविषय आम्हाला या संसारामध्ये सातत्याने जखडून टाकतात आणि जखडून टाकल्यामुळे मग यांना आमची लवकर सुटका होत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या भ्रांतीचे अंधारे घडतात. अनेक प्रकारच्या भ्रांती जे आहेत त्या पण जीवाला ग्रासत असतात, ग्रासलेल्या असतात. विशेष करून 3 प्रकारच्या भ्रांती तुम्हाला मला ठाऊक आहेत, ते फार महत्वाच्या आहेत. सगळ्यात महत्वाची भ्रांती जर कोणती असेल तर ती म्हणजे मी देव आहे, ही भ्रांती. दुसरी, हे जग सत्य आहे, ही दुसरी भ्रांती. आणि तिसरी भ्रांती याचा अर्थ कर्तृत्व भ्रांती. बाकीचे संघ भ्रांती वगैरे त्याचा विचार न करता एवढ्या 3 भ्रांतीचा जरी विचार आपण, कारण याच्यात म्हटलंय त्यांनी, पडले भ्रांतीचे अंधारे नागविले अभिमान चोवे. काय केलं? संसाराचं स्वरूप कसं आहे तर त्या ठिकाणी अशा प्रकारच्या या 3 भ्रांती आहेत. सगळ्यात महत्वाची भ्रांती जर कोणती असेल तर ती म्हणजे मी देव आहे. आणि सातत्याने आपण ऐकत आलेलो आहोत की वास्तविक पाहता माझं खरं स्वरूप काय आहे, तर माझं खरं स्वरूप सातत्याने सद्गुरू आपल्याला सांगत आलेले आहेत की खरं तुझं स्वरूप बाबा तू ब्रह्मैव नामराहा आहे. जीवो ब्रह्मैव नामराहा. अरे बाबा तू खरं काय नाही, देह म्हणजे मी नाही, पण देह म्हणजे मी समजून चालत गेली, सगळा घोटाळा राहतो. आणि म्हणून सगळ्यात मोठी भ्रांती जर कोणती असेल तर ती हीच आहे की देह म्हणजे मी आहे. इंग्लिशमध्ये आपण एक वाक्य बोलतो, काय म्हणतो आपण? माय बॉडी का आय बॉडी? माय बॉडी म्हणून, आय बॉडी नाही म्हणत ना तरी सुद्धा. म्हणजे मी देह असं इंग्लिशमध्ये जर का आपण सातत्याने बोलतो, मग मी देह म्हणून का आपण स्वतःला समजतो? वास्तविक पाहता मी देह नसताना मी स्वतःला देह समजणं हा सगळ्यात मोठा काय आहे? भ्रम आहे. देह सातत्याने बदलतोय, हा माझा आहे. आणि माझे जे आपल्याला डॉक्टरांनी वारंवार सांगितलेलं आहे की जे माझं असतं ते मी नाही. मग जे माझं आहे ते मी नाही हा जर का विचार केला तर आपल्या लक्षात येतं की हे पुस्तक माझं आहे म्हणजे पुस्तक माझ्यापासून वेगळं आहे. हे चष्म्याचं घर माझं आहे म्हणजे या चष्म्याच्या घरापासून मी वेगळी आहे. ही साडी माझी आहे म्हणजे या साडीपासून मी जी आहे ती वेगळी आहे. मी वेगळी आणि साडी वेगळी. त्याचबरोबर आणखीन विचार आपल्याला सांगितला की त्या हात माझा, पाय माझे. अरे बाबा हे शरीर तुझं नव्हे, हे तुझं शरीर. कोणी येणार की होईल? हे वास्तविक ते शरीर तुझं नसताना तू तुझं नाही एवढंच नाही समजत तर ते शरीर म्हणजेच मी आहे असं समजायला लागलेलं आहेस. आणि हा सगळ्यात मोठा काय आहे? भ्रम आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हात दुखतोय, मी दुखतोय असं म्हणतो का आपण? खूप काम केल्यावर आपण म्हणतो माझं फार अंग काय होत आहे? ठणकत आहे. मग माझं अंग ठणकत आहे का मी ठणकते आहे? माझं अंग ठणकत आहे, माझं अंग या मी पेक्षा काय वेगळं म्हणून मला ते कळत आहे. आणि ते जे मला कळत आहे ते माझ्यापासून काय आहे? वेगळं आहे. आणि म्हणून जे म्हणजे माझं अंग ठणकत आहे, माझं शरीर उगून गेलं, अशा प्रकारचे वाक्य आपण वापरतो. म्हणजे स्थूल देह हा माझा आहे, तो काही पुरता, काही काळापुरता मला भगवंताने परमेश्वराची प्राप्ती करून देण्यासाठी साधन म्हणून दिलेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मग तो साधन म्हणूनच मला काय करता आला पाहिजे? म्हणून नरदेह स्तवन आहे. आपण आधीच्या याच्यामध्ये बघितलं की नरदेह स्तवन आपलं झालेलं आहे. या नरदेहाचा जास्तीत जास्त सदुपयोग करून घ्यायचा आहे. आणि सदुपयोग करून त्या ठिकाणी मग जे काही ध्येय आहे आमचं त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी आम्हाला हे नरदेह नावाचं साधन जे काही आहे ते तुम्हा मला दिलेलं आहे. आणि मग देह म्हटल्यानंतर पुन्हा काय बाकीचे देह सुद्धा आलेच की ज्याच्यामध्ये सूक्ष्म देह येतो. आणि तो सूक्ष्म देह दिसत नाही पण आमचा आम्हाला काय जाणवतो.
मन बुद्धी चित्त अहंकार हा सूक्ष्म देह आणि हे सुद्धा वास्तविक पाहता, हे म्हणजे सुद्धा मी नाही. माझं मन अत्यंत अस्वस्थ आहे असं जेव्हा मी म्हणते तेव्हा मग मन कसं आहे, अस्वस्थ आहे. कोणाला जाणवलं? मला जाणवलं, म्हणजे जीवाला जाणवलं. मग त्या जीवापासून ते मन काय आहे, अस्वस्थ आहे. म्हणजे मला ते जाणवलंय, म्हणजे मन म्हणजे मी नाही. हल्ली माझी बुद्धी कामच करत नाही, काही आठवतच नाही, काही स्मरण राहत नाही. आपण माझी बुद्धी म्हणतो, माझं मन म्हणतो, माझे प्राण म्हणतो. माझे प्राण म्हणजे काय? म्हणजे प्राण म्हणजे सुद्धा मी नाही. प्राणायाम करताना आपण काय करतो? कुंभक, काय पूरक, रेचक आणि कुंभक अशा पद्धतीने ते 3 प्रकारे केले जातात. म्हणजे त्या प्राणांवरती कोण त्या ठिकाणी ते करतात, ते प्राण वेगळे आणि म्हणून तर मी प्राणायाम करताना अशा पद्धतीने काय करू शकते? कुंभक, रेचक, काय पूरक काय काय असेल ते करू शकते. याचाच अर्थ ते माझ्यापेक्षा वेगळे आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी ते म्हणजे सुद्धा मी नाही. काका छान सांगतात. काका म्हणतात की प्राण म्हणजे मी नाही, मग गेले तरी हरकत नाही. मग म्हणतात की नाही, खुर्चीवर बसलेला जो बोलतोय ना त्याचे गेले तर काय हरकत नाही. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, मनोबुद्धी अहंकार चित्तांनी नाम न च श्रोत्र दिव्ये न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमी न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिव. अरे बाबा जीवा, तुझं खरं स्वरूप जे आहे ते खरं स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे. आणि तू स्वतःला मात्र त्या ठिकाणी स्थूल देव, सूक्ष्म देव वगैरे वगैरे समजतो आहेस. आणि म्हणून ही सगळ्यात मोठी भ्रांती लवकरात लवकर जेवढी आमची निघून जाईल तेवढ्या लवकरात लवकर काय येईल ना, या देहावरचं ममत्व, घरातल्यांवरचं ममत्व, या देहावरची आसक्ती, या घरातल्या लोकांवरचे देवच माझा नाही. मग खऱ्या अर्थाने मग घरातले तरी खरे माझे आहेत का? कर्मयोगे सकळ मिळाली एकेच खरे जन्मास आली, ती तुम्हाला आपली मानी कैसे रे पडत मूर्खा. एक पदवीदान समारंभ समर्थांनी करून टाकला आणि आम्हाला काय म्हटलं, कर्मयोगे सकळ मिळाली ती किंवा आपली मानी कैसे रे पडत मूर्खा. अरे पडत मूर्खा, तू स्वतःच कसं काय ते मानतोय? देवानी मला दिलेलं आहे. कर्मयोगाने माझं काय गुणानुबंध काही ना काही राहिलेलं आहे, त्यांचं देणं घेणं राहिलेलं आहे आणि म्हणून ती माझ्या वाट्याला सगळी आलेली आहे, ती खरी तुझी नाही. आणि अशा पद्धतीने जेव्हा आम्ही सातत्याने विचार करू की हा देहच जर का माझा नाही आहे, तर देहाच्या संबंधातले असलेले तरी लोक माझे कसे राहतील, ते माझे असणं शक्य नाही. पण काहीतरी ऋणानुबंध राहिलेला आहे आणि म्हणून ते माझ्या वाट्याला आलेले आहे. म्हणून सगळ्यात पहिली भ्रांती जर कोणती असेल तर मी देव आहे, ही भ्रांती आम्हाला काय करते? छळते, त्रास देते आणि या देहावरचं ममत्व, आसक्ती आमची काय अधिग्राहिक वाढीस लागायला कारणीभूत होतो. दुसरी भ्रांती जी आहे ती त्याला काय म्हटलं आहे तर जगत सत्यत्व भ्रांती. ही सुद्धा जगतातला आणि सत्यत्व प्रदान करून टाकलेलं आहे. आणि जोपर्यंत जगताला सत्यत्व प्रदान केलं तोपर्यंत खऱ्या अर्थाने मग जगताचे मग काय बारीक सारीक जे काही आघात होतात त्यांनी मी लगेच काय सुखी किंवा दुःखी होते. हा असं बोलला, तो तसं बोलला वगैरे वगैरे. मग लगेच आमचे काय आपण बोलायला लागतात. कोणी यावर टिकली मारून जावं, तशा पद्धतीने कोणी यावं आणि माझे काय त्या सुखदुःखाचे हेलकावे सातत्याने माझं सुरूच राहतात. कारण या जगताला काय केलं आम्ही? सत्यत्व प्रदान केलं. आणि सत्यत्व प्रदान केलं याचा म्हणून त्या ठिकाणी या जगताच्या कडून माझ्यावर होणारे जे काही सुखदुःखाचे दोन्ही आघातच आहेत. आणि हे दोन्ही आघात मग मला काय करतात? परिचय केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून तिथल्या तिथे मला सातत्याने मग हे मला जग तर सत्य नाही आहे. कारण भगवान शंकराचार्यांनी सांगितलं, काय सांगितलं? ब्रह्मसत्य जगन्मिथ्या
मिथ्याची हो ब्रह्मैव नापरहा. आणि जर का एक केवळ ब्रह्मसत्य आहे, जगत मिथ्या आणि जग कसं आहे, मिथ्या आहे, म्हणजे परिवर्तनशील आहे. आणि ते परिवर्तनशील असल्यामुळे आज जो कोण माझी निंदा करतो आहे तो कदाचित माझी उद्या स्तुतीही करू शकतो. आणि म्हणून एक व्यक्ती निंदा करते आणि मी खट्टू होऊन जाते, म्हणजे जगताचा त्याला काय दिलं, मी त्याला सत्यत्व प्रदान केलं. त्या व्यक्तीला सत्यत्व, त्याच्या बोलण्याला सत्यत्व प्रदान केल्याचा परिणाम असा झाला की माझ्यावरती तो आघात झाला. एखाद्याने माझी स्तुती केल्याबरोबर लगेच मी फुगून जाते, म्हणजेच काय होतं, पुन्हा मी त्याला सत्यत्व दिलं. आणि म्हणून अशा प्रकारचे बंधात्मक आघात जे काही आहेत, सुखदुःख असेल, अनुकूल प्रतिकूल असेल किंवा शीतउष्ण असेल, निंदास्तुती असेल, अशा प्रकारचे सगळे आघात काय होतात, माझ्यावर होतात. आणि त्यामुळे मी बेचैन होऊन बसते. आणि त्याला कारण काय झालं, तर त्याला जगत सत्यत्व प्रदान केले. जग सगळ्यात मोठा पुन्हा दुसरी भ्रांती आहे की वास्तविक ते सत्य नसताना फक्त एकच सत्य आहे आणि ते म्हणजे ब्रह्म नावाचं तत्व. म्हणजेच साध्या भक्तीच्या भाषेत म्हणायचं झालं तर निर्गुण निराकार असलेला देव जो काही आहे तो देव केवळ सत्य आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त असलेला हा संपूर्ण संसार जो आहे तो कसा आहे, तर तो परिवर्तनशील आहे आणि तो माईक आहे आणि तो मिथ्या आहे. कारण तो कधीतरी माईक कशाला म्हणायचं, ज्याला त्याला उत्पत्ती आहे, ज्याला त्याला स्थिती आहे आणि ज्याला ज्याचा पुन्हा काय संहार किंवा लय होणार आहे, त्याला माईक हा शब्द अशा पद्धतीने वापरला जातो. मग या जगाला केव्हा तरी उत्पत्ती आहे, केव्हा तरी स्थिती आहे आणि मग केव्हा तरी याचा निश्चितपणे लय सुद्धा होणार आहे. जग कसं आहे तर मिथ्या आहे आणि मिथ्या असलेल्या या जगाला मात्र मी सत्य मानून चाललेली आहे. त्याचा परिणाम असा होतो की त्यामुळे मी सुखदुःखाच्या काय राहते ठिकाणे दूर राहते. आणि तिसरी भ्रांती जी काही आहे कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती. आणि ही जी काही कर्तृत्व माझ्याकडे मी घेते कर्तृत्व, 4 दिवसापूर्वी माझी तब्येत ठीक नव्हती, मी बोलते का माझ्याकडनं भगवंत काय त्यांनी शक्ती प्रदान केली, त्यांनी माझी तब्येत चांगली केली, त्यामुळे मी इथे येऊ शकले, त्यामुळे प्रवचन देऊ शकले. वास्तविक आता मी बोलणारी कोणी आहे का, तर मी बोलणारी कोणी नाही, त्यांनी मला शक्ती दिलेली आहे, त्या भगवंताने ती शक्ती दिली आहे आणि म्हणून मी बोलू शकते. पण त्यांनी जर मला आधारीच पाडलं असतं, मी पलंगावरून उठूच शकले नसते, तर मी काय बोलू शकले असते, अर्थातच मी काही सुद्धा बोलू शकले नसते. आणि म्हणून बोलवितांनी वेगळाची ते संतांनी ओळखलं आणि संतांनी ओळखून सगळं कर्तृत्व जे काही आहे ते कोणाकडे दिलं, ते भगवंताकडे दिलं. आणि खरं पाहिलं असता सातत्याने आपल्याला समर्थ सुद्धा सांगतात की कर्ता खरा कोण आहे, करता करता काम करता म्हणशी तेने तू काय पाहशी देशकीर्ती प्रताप. मी करता असे म्हणसी तेने तू दुःखी होशील, पण राम करता म्हणता पावसी देशकीर्ती प्रताप. म्हणून खरा करता करता कोण आहे, बुद्धी देणारा कोण आहे, शक्ती देणारा कोण आहे, संधी देणारा कोण आहे, सगळं काही वास्तविक पाहता कोणाच्या तरी माध्यमातून तरी हे सगळं काही तोच करतो आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने मी करता नाही. आणि मी जर करता नसेल मग त्याचं भोक्तृत्वही माझ्याकडे येत. आणि म्हणून करता आणि भोगता हे कर्तृत्व आणि भोक्तृत्व ही तिसरी भ्रांती जी काही आहे ती सांगितलेली आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की अशा पद्धतीने या 3 भ्रांती ज्या मुख्य आहेत, त्यात पुन्हा संघभ्रांती आहे, विकार भ्रांती, पण तेवढा विचार आपण सध्या तात्पुरता एवढाच विचार करूया. आणि अशा पद्धतीने लागलेले अभिमान जोडे आले अहंतेचे काबिरे मातृविपत्ती, तो अहंकार आमचा काय केव्हा येऊन बसतो आणि एखाद्या भूताप्रमाणे तो अहंकाराला कसा छळत राहतो. सातत्याने समर्थाने एवढा दासबोध दिला हो, पण त्याचं कर्तृत्व आपल्याकडे दिलं नाही. काय म्हणाले समर्थ, भक्ताची मी स्वाभिमानी कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तुम्हाला असं.
मी लिहिला म्हणत नाही. कोणी लिहिला तर भक्ताची स्वाभिमाने कृपा केली दाशरथीने. त्या रामाने माझ्यावर कृपा केली, त्या दाशरथीने माझ्यावर कृपा केली आणि माझ्याकडनं हा लिहून घेतला. मी लिहिलेला आहे. स्वतः तुकारामाला सुद्धा तेच म्हणतात की ते अभंग भगवंताने विठ्ठलाने माझ्याकडनं लिहून घेतले आणि म्हणून बुडले गेले तरी पण त्याची खंत त्यांना काय झाली नाही. की ज्यांनी ते लिहून घेतले आहेत त्या तोच त्याचा काय करेल, सांभाळ करेल. हा विश्वास ही 100% निष्ठा होती आणि म्हणून त्या ठिकाणी भगवंताला ते काय पुन्हा इंद्रायणीच्या पाण्यातून ते काय आले, बोलावले. अशा प्रकारचा कथाभाग त्या संदर्भामध्ये सांगितला जातो. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात निवृत्तीदासांनी माझ्याकडनं मी केवळ लेखणी आहे, लेखणी स्वतःहून काय करते का, आणि ती लेखणी धरणारे निवृत्तीनाथ माझे काय श्रीवर आणि त्यांनी माझ्याकडनं काय करून घेतलं आहे तर मी केवळ लेखणी जी काही आहे ती आहे आणि त्यांनी माझ्याकडनं लिहून घेतलेलं आहे. कुठल्याही संतांनी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कर्तृत्व जे काही आहे ते आपल्याकडे घेतलेलं नाही. पण तुम्ही आम्ही सामान्य माणसं कोणत्याही गोष्टीचं कर्तृत्व, अगदी छोट्या छोट्या गोष्टीचं कर्तृत्व स्वतःकडे घेतो आणि त्यामुळे आम्हाला मग त्याचं भोक्तृत्व सुद्धा आमच्या वाट्याला आल्याशिवाय राहत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून तिथे अशा या 3 प्रकारच्या भ्रांती ज्या काही आहेत त्या सुद्धा आमच्या अंतःकरणातून पूर्णपणे निघून गेल्या पाहिजे. आणि म्हणून ह्या अशा पद्धतीने जवळजवळ 8-9 ओव्यांमध्ये समर्थांनी या महापुराचं वर्णन जे काही आहे ते महापुराचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या महापुराचं वर्णन केल्यानंतर मात्र समर्थ आता या वैराग्य निर्गुण नावाच्या समासामध्ये म्हणतात की अशा पद्धतीने सातत्याने ही संसारात राहणारी माणसं जीव जे काही आहे ते काय झाले, पुन्हा 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 गटांगळ्यात हात राहिले, पुन्हा पुन्हा जन्माला आले आणि पुन्हा पुन्हा मृत्यूला त्यांनी काय केलं तर मृत्यू पावले आणि मृत्यू पावल्यावर पुन्हा जन्माला आले आणि पुन्हा म्हणजे ते रहाड गाडग जे काही आहे ते सातत्याने जन्म मृत्यूच्या रहाड गाडगेमध्ये हे काय फिरतच राहतात. पण बहुतेक आवर्ती पडिले प्राणी वाहतची गेले जेही भगवंतासी बोभाईले भावार्थ पडे. पण ज्यांनी भगवंताला मात्र धरून ठेवलं तेच या महापुरातून काय होऊ शकतात, वाचू शकतात. आणि म्हणून आता याच्या पुढच्या सगळ्या ओव्या ज्या आहेत त्या भावाच्या संदर्भात आहेत. आणि म्हणून म्हटलेलं आहे त्यांनी की देवाने स्वतः उडी घालून प्रवाहाच्या पलीकडे त्यांना काय केलं तर त्यांना ते घेऊन गेलेले आहे. आणि म्हणून भगवंत भावाचा भुगेला भावार्थ देखून हुडला संकटी पावे भाविकाला रक्षित असेल. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे पांडवांच्या कशा कशा पद्धतीने त्यांनी रक्षण पांडवांचं केलेलं आहे. आणि त्या संदर्भामध्ये समर्थांनी अशा पद्धतीने आपल्याला भावाचं महत्त्व जे काही आहे ते भावाचं महत्त्व याच्यामध्ये समजावून सांगितलेलं आहे. आणि मग म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणत आहे की जयास भगवंताकडे दयाचे देवासी साकडे संसार दुःख सकळ उडे निजदासाचे. सातत्याने ज्याच्या अंतःकरणात देव आहेच भाव याचा अर्थ 100% खात्री. कसली तर देव आहेच या संदर्भात. आणि म्हणून देव कदाचित मला कसा आहे कळलं नाही, त्याचं स्वरूप कळलं नाही, त्या देवाचे 4 प्रकार पण मला फार काही व्यवस्थित माहीत नाही. पण देव आहे आणि संपूर्ण जग जे काही आहे या देवाने निर्माण केलेलं आहे. देवाने निर्माण करून त्यांनीच तो काय करतो आहे ते चालवतो आहे. त्याची स्थिती जी काही आहे ती स्थिती सुद्धा सांभाळण्याचं काम तोच करतो आहे. आणि मग त्याचा संभाळ करण्याचं काम सुद्धा त्याचंच आहे. कोणता गणपती आवडतो म्हणून अथर्वशीर्षामध्ये आपण काय म्हणतो त्वमेव केवलम कर्तासी, त्वमेव केवलम धर्तासी, त्वमेव केवलम हर्तासी. कर्तासी, धर्तासी आणि हर्तासी. तूच काय आहेस, एक कर्ता करविताही आहेस, धर्ताही आहे म्हणजे धारण करणारा म्हणजे स्थिती सांभाळणाराही तूच आहेस आणि हर्तासी.
तो कर्तासी असलेला देव हा मला आवडत नाही, पण कर्तासी आणि घरतासी देव आम्हाला आवडतो. म्हणजे आम्ही किती पर्सेंटेज देवाचा जो म्हणजे की काय गणपतीला अशा पद्धतीने म्हटलेला आहे, आणि गणपती याचा अर्थ देव. आणि त्या ठिकाणी मग जर तो कर्ता घटका आवडतो आहे आणि कर्ता असलेला आम्हाला जर का आवडत नसेल तर पूर्णपणे आम्ही देवाला स्वीकारलेलं नाही असा त्याचा काय होतो अर्थ होतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने वास्तविक पाहता मग हे संपूर्ण जग निर्माण करणाराही तोच, तो सांभाळणाराही तोच, आणि मग या जगातला एक माझं कुटुंब किंवा माझं घर जे काही एक किंचित असलेलं असं काय आहे, त्यातला एक घटक आहे. आणि त्यातला तो एक घटक असल्यामुळे मग त्यानेच त्याला निर्माण केलेलं आहे, तोच त्याला सांभाळतो सुद्धा आहे. म्हणून माझ्या जीवनामध्ये या घटक कुटुंब नावाच्या माझ्या घरामध्ये जे काही घटना घडतात त्या घटना सुद्धा त्याच्याच योजनेनुसार माझ्या प्रारब्धानुसार त्या घडत असतात. हे स्वीकारणं, तक्रार न करता स्वीकारणं, याला खऱ्या अर्थाने काय म्हणतात तर शरणागती असं म्हणतात. याला खऱ्या अर्थाने भाव असं म्हणतात. भाव हा डोलायमान होता कधीच न उपयोगाचा नाही. जर का तो डोलायमान होत असेल तर त्या ठिकाणी तो स्थिर स्वरूपाचा नाही, आणि स्थिर स्वरूपाचा जर का तो भाव नसेल तर मग काय त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने देवाला मी शरणागत झालेली नाही. आणि म्हणून मग माझ्या जीवनात घडणाऱ्या बऱ्या वाईट घटना सुद्धा त्याच्या योजनेनुसार माझ्या प्रारंभानुसार त्या घडत असतात. अशा पद्धतीचा भाव अंतःकरणात स्थिर असणं आणि कुठल्याही बाबतीत तक्रार शून्य होणं. जमतंय का मला? सातत्याने आपण दोषारोपण करत असतो, इतरांवर काय पोट टाकलंय, त्याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे तसं झालं, त्याच्यामुळे तसं झालं नव्हे, माझ्या प्रारंभात तसं होतं म्हणून तसं ईश्वरी योजनेनुसार झालेलं आहे. हे खऱ्या अर्थाने जेव्हा आम्ही आतमध्ये पूर्णपणे विभवू तेव्हाच आम्ही खऱ्या त्या भगवंताला शरण जाऊ. आणि त्याच दृष्टिकोनातून मग अशा पद्धतीने काय केलेलं आहे तर भावाचा विचार करूया. तो भावाचा विचार जयाचा काय जरी भाव असेल माईक तरी देव होय महाटक, नवल दयाचे कौतुक जैसा तैसा. 10-12 ओव्या भावाच्या संदर्भात असं म्हणतात. देव असेल माईक, भाव असेल माईक, माईकाचा भाव असेल, आणि माईकाचा भाव म्हणजे काहीतरी मागण्याच्या संदर्भातला माझा भाव असेल. म्हणजे सकाळमध्ये मी देवाचं काहीतरी केलेलं असेल तर देव होय महाटक. मग देव पण महाटक होतो. तो म्हणतो की तुला माझ्याही पेक्षा काय मी निर्माण केलेलं हवंय का, मग मी तुझ्यापासून दूरच राहतो, तुला जे हवंय ते तू देव होय महाटक. आणि नवलदयाचे कौतुक जैसा तैसा. म्हणून त्या ठिकाणी की नाही मला तुझं तू निर्माण केलेलं ते काही नको आहे, मला तूच हवंय. आई टाकते ना, लहान पोर रडतं तेव्हा आई काय त्याच्यासमोर अनेक खेळ टाकते. मग हे खेळणं खेळून त्याला कंटाळा येतो, मग पुन्हा ते रडायला लागतं, आणि पुन्हा रडायला लागल्यावर आई म्हणते ठीक आहे आता या खेळण्याने याला कंटाळा आलेला दिसतोय, आता याला काहीतरी वेगळं खाऊ देते. म्हणून वेगळा खाऊ दे तिच्यासमोर ठेव, त्या मुलासमोर ठेवते, आणि तो पण मग खाण्यात थोडासा त्याचा वेळ जातो, आणि मग पुन्हा तो तिसऱ्यांदा रडायला लागतो. 3-4 वेळा जेव्हा असं होतं, आणि आता तो सगळं शेवटच्या क्षणी तो म्हणतो आता मला यातलं काहीच नको, आता फक्त मला तू हवी आहेस. आणि जेव्हा तू हवी आहेस असं म्हणून तो भोकाट पसरतो आणि रडायला लागतो, तेव्हा ते बाकीची सगळी खेळणी बाकीचे सगळे खाऊन तो ढाळून देतो, बाजूला सारतो, आणि मग आईला आता त्याला घेतल्याशिवाय गत्यंतर नसतं. म्हणजे आई अशा वेळेस मग त्याला तसंच आम्ही भगवंताजवळ नेमकं काय मागतोय, त्याची शक्ती मागतोय तर आम्ही त्यालाच मागतोय, आणि हे त्याची शक्ती मागतोय तर त्यालाच मागतोय. शक्ती याचा अर्थ या प्रकृतीमध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्या आम्ही मागतोय का, मला फक्त आता देवच
हे जेव्हा एकदा निश्चितपणे अंतःकरणात, आणि त्याला म्हणायचं खऱ्या अर्थाने वैराग्य. मला तुझ्याशिवाय आता दुसरं तिसरं काहीही नको. जसा त्याला मुलाला आईशिवाय आता दुसरं तिसरं काहीही नको आहे, तसं आता मला तुझ्याशिवाय तेव्हा फक्त तू आणि तूच. त्या ठिकाणी काय मला वाटते, आणि असं जे काही हवं नको पण पूर्णपणे संपलेलं आहे, आणि फक्त आता देवाचंच काय आहे ध्यास लागलेला आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने वैराग्याची काय झालेलं असतं, निर्माण झालेलं असतं. म्हणून वैराग्य म्हणजे नेमकं काय आहे, आपल्याला आता 5-10 मिनिटं लागलेली आहेत. त्याच्यामध्ये थोडासा विचार त्या वैराग्य निरूपणामध्ये जो काही आपण मांडलेला आहे तर त्या संदर्भातला विचार करूया. त्या ठिकाणी ते म्हणताय की अशा पद्धतीने परमेश्वराबद्दलचा भाव अंतःकरणामध्ये जर स्थिर झाला आणि स्थिर होऊन भावे परमात्म्याची वाटा वाहती भक्तीची अपेक्षा धरला मोक्षाचा चोहोटा सज्जन संकेत. अशा पद्धतीने ते सांगतायत की आता या परमार्थ मार्गाच्या वाटचालीमध्ये भक्तीच्या आधारपेठेला काय जेव्हा लागले जातात, म्हणजे जीव जेव्हा लागतो तेव्हा तो संत संगतीमध्ये काय व्हायला लागतो, मग रमायला लागतो. आणि मग त्याच्या संत संगतीमध्ये सद्गुरूंच्या सहवासामध्ये त्या ठिकाणी सगळी काय व्हायला लागते, तर त्याचं मन त्याचं अंतःकरण केंद्रित व्हायला लागतं, आणि केवळ आता एकच लक्ष लागलेलं आहे. आणि मग अशा वेळेस त्या भक्तीच्या माध्यमातून वैराग्य हळूहळू त्याच्या अंतःकरणात निर्माण. कारण वैराग्यावरती नाही भाग्य, वैराग्य जे काही आहे त्याच्यासारखं दुसरं तिसरं भाग्य नाही असं समर्थ सांगतात. आणि म्हणून त्या ठिकाणी मग ते वैराग्य म्हणजे तरी कसं असलं पाहिजे. आता आपण मगाशीच बघितलं की मी राम एकदहा रामहा इति भक्ती रामहा, ज्याच्या अंतःकरणात राग म्हणजे आसक्ती जी काही आहे ती पूर्णपणे निघून गेलेली आहे. असा जी काही स्थिती आहे त्याला काय म्हणायचं विराग. आणि हे विरागातूनच मग वैराग्य नावाचा शब्द जो काही आहे तो शब्द तयार झालेला आहे. म्हणून खऱ्या अर्थाने मग वैराग्य सुद्धा किती प्रकारचं असतं, 3 प्रकारचं वैराग्य सांगितलं जातं. एक म्हणजे मंद वैराग्य, दुसरं म्हणजे मध्यम वैराग्य, तिसरं म्हणजे तीव्र वैराग्य. मंद वैराग्य याचा अर्थ काहीतरी आघात झाले, काहीतरी संकट आले, काहीतरी त्या ठिकाणी प्रपंचामध्ये वेळेवाकडं घडलं, नको असलेल्या गोष्टी आपल्या मनाला नको वाटत असलेल्या गोष्टी घडल्या, तेव्हा काय होतं त्या वैराग्य त्या ठिकाणी अंतःकरणात निर्माण होतं. पण ते कुठपर्यंत ज्याला स्मशान वैराग्य म्हणतात की तेवढ्या पुरतं असतं. पुन्हा आल्यावरती काय लोक पिठलं भातावरती तुटून पडतात, आणि हळूहळू करता करता याही गोष्टी सगळ्या विसरल्या जातात. क्षणिक असलेलं वैराग्य, तेवढ्या आघात झाले, तेवढ्या पुरतं वैराग्य अंतःकरणात निर्माण झालं, पण ते जे आहे ते मंद वैराग्य. पण जेव्हा अशा पद्धतीने वारंवार काही ना काही आघात संकट तेव्हा काय त्या ठिकाणी निर्माण होतात, तर तेव्हा खऱ्या अर्थाने या संसारात. आणि जेव्हा अशा पद्धतीने माणूस मग आध्यात्मिक ग्रंथ वाचायला लागतो, आध्यात्मिक ग्रंथाचा अभ्यास करायला लागतो, मग त्याला खरं संसाराचं स्वरूप अंतःकरणामध्ये तो संस्कार काय पुन्हा पुन्हा चित्तावरती उमटायला लागतो. आणि मग हळूहळू त्याचं मध्यम प्रकारचं वैराग्य निर्माण होतो. आणि मग त्या मध्यम प्रकारच्या वैराग्यातूनच पुन्हा पुन्हा जेव्हा अशा पद्धतीने सातत्याने त्याची भक्ती वाढीस लागते, तेव्हा मात्र आपल्याच्या अंतःकरणामध्ये तीव्र अशा प्रकारचं वैराग्य जे आहे ते निर्माण होतं. आणि म्हणून मध्यम वैराग्य ती नको, मग कसं पाहिजे तर हळूहळू आमच्या अंतःकरणात तीव्र अशा नाही, आता मला तुझ्याशिवाय दुसरं काहीही अशा प्रकारचा विचार अंतःकरणामध्ये पूर्णपणे बिंबला गेला पाहिजे. आणि तो जर का बिंबला गेला तरच खऱ्या अर्थाने मग वैराग्याची निर्मिती जी काही आहे, या संसाराबद्दलची आसक्ती अंतःकरणातून, या संसाराबद्दलचे महत्त्व जे काही आहे त्या अंतःकरणातून पूर्णपणे जेव्हा काय होईल म्हणजे त्याचं मुख्यत्व
वैराग्याचा अर्थ तुम्हा आम्हाला, आपण प्रापंचिक लोक आहे, तुम्हा आम्हाला काही घरदार सोडून जायचं नाही, पण तुम्हा आम्हाला मग कोणतं वैराग्य सांगितलेलं आहे? तर वैराग्याचा अर्थ त्याग, आणि त्यागाचा अर्थ मग दोन प्रकारचे त्याग सांगितलेले आहे. एक संगत त्याग सांगितला आणि एक वस्तू त्याग सांगितला. तर वस्तू त्याग हा प्रापंचिकांना सांगितलेला आहे आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी काय प्रापंचिकांना संगत त्याग सांगितलेला आहे आणि संन्यासी लोक जे काही आहेत त्यांना प्रत्यक्ष वस्तूचा त्याग सांगितलेला आहे. आणि तो त्याग जो काही आहे तो त्याग ते संसारी जे संन्यास घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी तो महत्वाचा आहे, पण तुम्हा प्रापंचिकांसाठी सगळं त्याग जो काही आहे तो महत्वाचा आहे. आणि म्हणून त्या गोष्टींचा काय आतमध्ये संग असणं उपयोगाचं नाही. माझा मुलगा, माझी सून, माझा पैसा, माझी गाडी, माझं घरदार, माझी नातलं, माझं 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 माझं, आणि त्याविषयी अंतःकरणामध्ये ममत्व असणं, आसक्ती असणं, सातत्याने समर्थ त्याला खूप छान ओळी याच ओळीमध्ये याच समासामध्ये सांगतात. सांडून राहा आनंद घेणं, जयाचे म्हणजे विषय चिंतन, दया कसे समाधान लोलुपतासी. मला ज्याच्या अंतःकरणात अशा पद्धतीने विषयांचं चिंतन चाललेलं आहे, घरदाराचं चिंतन चाललेलं आहे, मुलाबाळांचं चिंतन चाललेलं आहे, दया कसे समाधान, त्याला समाधान मिळणं शक्य नाही. आणि म्हणून रामाला सुद्धा वसिष्ठ ऋषींनी काय सांगितलं? अंतस्त्यागी बहिर्भोगी नित्य विहर राहतो. हे राघवा तू काय कर, अंतःकरणातून त्याचा त्याग कर, पण बाहेरून मात्र त्याचा भोग घे. आणि तोच विचार आपल्याला ईशावास्य उपदेशादामध्ये पाहायला मिळतो. त्यांनाही पहिला मात्र जो काही तो अशाच पद्धतीने सांगतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने अंतःकरणातून त्याग करायचा आहे. बाह्यतः जे विषय आमच्या वाट्याला प्रारब्धानुसार येतील ते विषय भोगायला ना नाही. गोंदवलेकर महाराज एका ठिकाणी असं म्हणतात, तुमच्याजवळ जर का गाद्या गिरद्या असतील, तुमच्याजवळ जर पंचपक्वान्नाचं रोज जेवण असेल तर खायला काही सुद्धा हरकत नाही, त्याच्यावर लोळायला काही सुद्धा हरकत नाही, पण उद्याहीच ते तसंच्या तसंच मिळेल असं अजिबात अंतःकरणात घेऊ नका. आणि म्हणून अंतस्त्यागी, अंतःकरणातून काय करायचं आहे? त्याचा त्याग करायचा आहे विषयांचा, आणि बाहेरून मात्र भोग भोगायचे, देहाने भोग भोगायचे, मनाने त्याचा मिथ्या समजून त्याचा काय करायचं आहे त्याग करायचं आहे. म्हणून सांसारिकांना आता या वयामध्ये साधारणतः इथे एक फार चांगली गोष्ट आहे, 3-4 मुली मला अशा तरुण दिसतात, पण बहुतांशी सगळ्यात 50-60च्या जवळपासचे. आता आमच्या गरजा कमीत कमी झाल्या पाहिजेत, आमची हौस तर संपलीच पाहिजे. हौसेचा काय प्रपंच पूर्णपणे काय झाला पाहिजे, आता पूर्ण ग्राम त्याला मिळालं पाहिजे. आणि मग आता कोणता त्या ठिकाणी प्रपंच जो पाहिजे तो कसा आता गरजे फुटतात त्या ठिकाणी आम्हाला स्वीकारता आला पाहिजे. हळूहळू हौस कमी करत राहणं याला साधना असं म्हणतात. आणि केवळ गरजेपुरतं प्रपंचात राहणं याला सुद्धा काय साधना. अशा पद्धतीने म्हणून ते अंतस्त्यागी आणि बहिर्भोगी अशा पद्धतीने विचार सांगितलेला आहे. आणि हे सुद्धा वैराग्य कसं पाहिजे तर ते म्हणतात की एकांतकीसह असता उपयोगाचं नाही. म्हणून त्या वैराग्याला विवेकाची जोड असणं अत्यंत गरजेचं. ते एकांतकीसह जे काही आहे ते असता उपयोगाचं नाही. आणि खरं त्या अतिशय सोपी व्याख्या जर कोणी केली असेल तर ती त्या ठिकाणी गोंदवलेकर महाराजांनी ती व्याख्या केलेली आहे. की त्या ठिकाणी ते म्हणतात की असलं तर असू दे, नसलं तर नसू दे, यामध्ये काही असेल. कुठल्याही गोष्टीचा आग्रह, कुठल्याही गोष्टीचा हट्ट जो पाहिजे तो अंतःकरणात असता उपयोगाचं नाही. असलं तर वाहवा, नसलं तरी आणि अशी जेव्हा अंतःकरणाची स्थिती राहील तेव्हा खऱ्या अर्थाने त्याला काय म्हणता येईल, वैराग्य असं म्हणता येईल. म्हणून वैराग्य वाचून विवेक पावळा आहे आणि विवेक वाचून वैराग्य निखळ आहे असं नाथ महाराज म्हणतात. आणि खऱ्या अर्थाने म्हणून काय तर वैराग्य मिळणं ज्ञान तो व्यर्थची स्वाभिमान
लोकगंभीर कोसळून त्यासाठी सत्तेला असं विवेक वैराग्य नावाच्या समासामध्ये समर्थ 4 मध्ये म्हणत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून विवेकता सहित असलेलं वैराग्य, नाहीतर ते जे वैराग्य असतं ना, जे वैतागाने केवळ त्याला वैताग म्हणतात. सातत्याने नवरा बायकोंची काय झाली, एका कुटुंबामध्ये नवरा बायकोंची सातत्याने भांडणं होत होती, वादविवाद होत होते. सातत्याने काय एकमेकांचे उणीधुणी काढल्या जात होती, वादविवाद होत होते, मतभेद होत होते. आणि करता करता एक दिवस मग त्या घरातल्या कर्त्या पुरुषांनी म्हटलं की जाऊ दे, मी आता या संसारात राहतच नाही, मी आता इथून चाललाच चालू. आणि गेला घरातून निघून बाहेर चालला गेला. 2 दिवस राहिला बाहेर, पण काय त्याला कुठे चैन पडते, आतून थोडी वैराग्य निर्माण झालेलं होतं. वैताग होता तो नुसता आलेला. आणि तो वैताग असल्यामुळे त्या ठिकाणी 2 दिवसांनी काय तर आता कधी जावंसं तर वाटतंय, पण जाणार कसं. त्याला माहित होतं की आपली घरातली म्हैस जी आहे ना, ती म्हैस या रानामध्ये चरायला गेली. आणि मग तिची शक्ती धरली आणि त्या म्हशीच्या मागे त्या ठिकाणी तो काय तर ती आता घरी चारा खाऊन ती आता घरी यायला लागली. आणि मग तो म्हणायला लागला, अगं तो म्हशी मला कुठे. आता त्याच्या अंतःकरणात असलेलं वैराग्य जे काही होतं ते वैराग्य खऱ्या अर्थाने विवेकासहित निर्माण झालेलं नव्हतं. ते काय होतं तर त्या ठिकाणी तो केवळ वैताग होता. आणि म्हणून विवेकासहित असलेलं वैराग्य जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते वैराग्य जर असेल, म्हणून विवेक आणि वैराग्य तेचे जाणीचे महत्त्व म्हणतात की अशा पद्धतीने रामदास म्हणे योग्य सांगून जाणते. विवेकासहित असलेलं वैराग्य, या विवेक याचाच अर्थ सारासार विवेक, नित्यानित्याचा विवेक, शाश्वताचा विवेक, अशा पद्धतीने करून ते जर का वैराग्य निर्माण झालेलं असेल तर काय होईल तर खऱ्या अर्थाने म्हणून या ठिकाणी हा संपूर्ण संसार किंवा विस्तार जो काही आहे तो माझा नाही, या बुद्धीने त्या घरामध्ये राहणं याला वैराग्य असं म्हणतात. संपूर्ण विस्तार जो काही आहे तो खऱ्या अर्थाने हा माझा नाही आहे, अशा बुद्धीने राहता येणं याला खऱ्या अर्थाने वैराग्य म्हणतात. आणि त्याचबरोबर आनंदाला जे मारक आहे तर ते न करणं याला वैराग्य असं म्हणतात. माझ्या आनंदाला काय काय मारक होऊ शकतं तर वास्तविक आता माझ्या आनंदाला सगळं बाकीचं जे काही माझं समजून मी चाललेले आहे तेच काय आहे आनंदाला मारक आहे. आणि म्हणून माझं यातलं काहीही नाही अशा पद्धतीने मोलकरीण राहते ना, रामकृष्ण परमहंस उदाहरण देतात की मोलकरीण सकाळपासून रात्रीपर्यंत त्या घरामध्ये राहते, पण तिच्या अंतःकरणामध्ये हे घर माझं नाही हा पूर्ण काय असतो, हा पूर्ण विकलेला असतं. ती सगळ्यांचं सगळं काही व्यवस्थित करते, करत नाही असं अजिबात नाही, सगळं व्यवस्थित करते. त्या मुलाला सांभाळणं तिच्या वाट्याला आलेलं असतं, ती मुलाला सांभाळते, घरातल्यांचं काय आजी आजोबांचं काय करायचं असेल ते व्यवस्थित करते. पण यातलं काहीही माझं नाही असं समजून त्या ठिकाणी ती वावरते. तसं त्या मोलकरणीसारखं आम्हाला घरात राहून यातलं काहीही माझं नाही या दृष्टिकोनातून जेव्हा मला वावरता येईल तेव्हा खऱ्या अर्थाने ते वैराग्य असेल. आणि म्हणून पूर्णपणे आपलं हवे नको पण जे काही आहे ते हळूहळू काय झालं पाहिजे, पूर्णपणे नाहीसं झालं पाहिजे. त्या अमुक एकच हवं, ही भाजी अमुक पद्धतीनेच केली पाहिजे असा हट्ट, असा आग्रह काय झाला पाहिजे. हळूहळू कधी कमी होता पूर्णपणे जे माझ्या वाट्याला येईल ते मला स्वीकारता येणं हे खऱ्या अर्थाने काय आहे वैराग्य आहे. तणाव शून्य असलेला असा हा आनंदाचा काय होतो, मग तो वैराग्याने भक्तीने आणि त्या भक्तीबरोबर ज्ञानाची जोड त्याला असली तर त्याचा परमार्थ सिद्धीला जातो. अशा पद्धतीने हा सगळा विचार या वैराग्य निर्माणामध्ये समर्थ
आणि वैराग्य असेल तरच खऱ्या अर्थाने काय तर आत्मसिद्धीला जाऊ शकेल. आणि या दृष्टिकोनातून या वैराग्य निरूपणामध्ये अशा पद्धतीने समर्थांनी पुन्हा आम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्याचा विचार आपण या तासपत्राच्या चिंतनामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. सद्गुरू कृपा आमच्यावरती सातत्याने बरसत राहील आणि आमच्या अंतःकरणाचं वैराग्य अधिकाधिक तीव्र होत जावं अशी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करते. झालेलं चिंतन समर्थांच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी समर्पित करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर